जिओग्राफी ऑप्शनची काही उत्तरं माझ्याकडे चेक करायला आलेली. तर हे समजून घेऊ की नेमकी उत्तरं तुम्ही काय लिहिली पाहिजे. खूप चांगली चांगली उत्तरं पण आहे, पण त्यातनं काही लर्निंग सुद्धा आपल्यासाठी आहे की चांगल्या प्रॅक्टिसेस काय असतील आणि इम्प्रुव्हमेंट काय काय असू शकतात. तर या ठिकाणी बघा, उष्णकटिबंधीय वातावरणीय अस्थिरतेवर लघुटिप लिहा असा एक बेसिक प्रश्न विचारलेला आहे. क्लायमेटॉलॉजी किंवा हवामान शास्त्रामधला हा प्रश्न आहे. आता सगळ्यात पहिले समजून घेऊ इंट्रोडक्शन कोणत्या पद्धतीचं असलं पाहिजे. डायरेक्ट कन्सेप्ट विचारलेली आहे या ठिकाणी, तर त्यावेळेस इंट्रोडक्शन मध्ये एक बेस्ट अप्रोच जो असेल तो असेल की तुम्ही डिफिनिशन बेस्ड इंट्रोडक्शन लिहा. राईट. सो बघू कॅन्डिडेटनी काय लिहिलंय. सो जी.टी. त्रिवार्था यांनी नमूद केल्याप्रमाणे अस्थिरता ही उष्णकटिबंधीय संवहन आणि वादळ विकासामागील एक प्राथमिक प्रेरक शक्ती आहे आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये ही अस्थिरता हवामानाच्या गतिशीलतेमध्ये महत्वाची भूमिका निभावते. सो दोन पद्धतीने मग या ठिकाणी तुम्ही अप्रोच करू शकता. एक मी सांगितलं की व्याख्या लिहा, तर माझा एक अप्रोच जो असेल, मी अस्थिरतेची व्याख्या लिहिणार की ऍटमॉस्फेरिक इन्स्टॅबिलिटी किंवा उष्णकटिबंधीय वातावरणीय अस्थिरता नेमकी काय आहे. या कॅन्डिडेटनी थोडा डिफरंट अप्रोच या ठिकाणी घेतलेला आहे, तो सुद्धा ऍक्सेप्टेबल असेल. कारण की एका सायंटिस्टचं नाव आलेलं आहे जी.टी. ट्रेवार्था, की जी.टी. ट्रेवार्था हे उष्णकटिबंधीय अस्थिरतेवर नेमकं काय म्हणतात हे या ठिकाणी लिहिल्याने. असं जेव्हा तुम्ही लिहिता की एखाद्या पर्टिक्युलर सायंटिस्ट किंवा जिओग्राफरचं मत एखाद्या कन्सेप्टवर काय आहे, त्याची सुद्धा ऍक्सेप्टेबिलिटी असते किंवा त्याचे सुद्धा तुम्हाला चांगले मार्क मिळतात. नाऊ पुढचा पार्ट या कॅन्डिडेटनी ऍड्रेस केलाय की ही उष्णकटिबंधीय वातावरणीय अस्थिरता नेमकी काय असते. तर कन्सेप्च्युअल ओव्हरव्ह्यू दिलाय या ठिकाणी, तुम्ही बघू शकता पूर्ण उत्तर लिहिलंय. नाऊ इथे एक मला एक्सपेक्टेशन होती, इथे विचारलेलं आहे उष्णकटिबंधीय वातावरणीय अस्थिरता. ऍटमॉस्फेरिक इन्स्टॅबिलिटी एक टॉपिक आहे आणि ऍटमॉस्फेरिक इन्स्टॅबिलिटी किंवा ही जी वातावरणीय अस्थिरता असते उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये कशी असेल हा एक दुसरा कन्सेप्ट असू शकतो. सो मी अप्रोच काय करील, ऍटमॉस्फेरिक इन्स्टॅबिलिटी डिफाईन करील किंवा ऍटमॉस्फेरिक इन्स्टॅबिलिटी काय आहे ते मी या ठिकाणी कन्सेप्च्युअली प्रेझेंट करेल. आणि ऍटमॉस्फेरिक इन्स्टॅबिलिटी आहे अपवर्ड मुवमेंट ऑफ एअर, हवेची जी ऊर्ध्व हालचाल होते त्याची या ठिकाणी एक माहिती देणं अपेक्षित होतं. त्यानंतर मग तुम्ही वळा की ही उष्णकटिबंधीय वातावरणीय अस्थिरता नेमकी काय. चांगल्या पद्धतीने कॅन्डिडेटनी इथे उष्णकटिबंधीय वातावरणीय अस्थिरता काय आहे सांगितलेलं आहे, तुम्ही वाचू पण शकता. डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतील. पण एक चूक झालेली आहे, डायग्राम या ठिकाणी नाही आहे. तर डायग्राम मध्ये काय दाखवायचं होतं की कशा पद्धतीने पृष्ठभागावरील हवा ही वर जाते आणि पृष्ठभागावर कमी दाब निर्माण होतो. सो हे या ठिकाणी तुम्ही डायग्राम मधनं दाखवणं अपेक्षित होतं. अस्थिरतेची वैशिष्ट्य काय असतात ते चांगल्याने सांगितलेलं आहे, अगेन अप्रिशिएबल. मग दुसऱ्या पार्टवर हे कॅन्डिडेट आलेले आहेत आणि या ठिकाणी यांनी सांगितलंय की उष्णकटिबंधीय अस्थिरतेचे परिणाम काय आहेत. तर उष्णकटिबंधीय अस्थिरतेचे परिणाम सांगताना यांनी डायरेक्टली दोन परिणाम सांगितले. पण मला काय अपेक्षित होतं, मला अपेक्षित होतं की तुम्ही कॅटेगरीज करा की जमिनीवरील